आपल्याबरोबर आता आहेत काँग्रेसच्या मीडिया कोऑर्डिनेटर प्रगती अहिर. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कर्नाटकमध्ये जो सेक्स स्कॅन्डल झालेला आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे, काँग्रेसचं काय मत आहे. आप बताइए जो सेक्स स्कैंडल कर्नाटक में हुआ उसके अब की क्या है. ये जो सेक्स कांड हुआ है, मैं तो मानती हूँ कि भारत देश का सबसे बड़ा सेक्स कांड हुआ है और ये भारत देश के लिए कलंक है. जो भारतीय जनता पार्टी की अलायंस पार्टी है उसके एक नेता ने 3000 से ज़्यादा महिलाओं के ऊपर रेप किया है, उसका वीडियो बनाकर उसका मानसिक टॉर्चर किया है, उसका शारीरिक टॉर्चर किया है और उस महिलाओं के साथ रेप करके वो देश छोड़ के भाग गया है. तो मैं पूछना चाहती हूँ भारत देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री से कि आपकी नाक के नीचे से वो दरिंदा देश छोड़ के जा रहा है, तब आपकी जासूसी कहाँ जाती है. जब हमारे नेता माननीय प्रियंका गांधी जी अपने दोनों बच्चों से मिलने के लिए विदेश जाते हैं 2 दिन के लिए, तो आपको पता चल जाता है कि प्रियंका जी विदेश गए हैं. जब माननीय राहुल गांधी जी सोनिया गांधी जी को लेके कहीं हॉस्पिटल जाते हैं तो आपको पता चल जाता है कि राहुल गांधी जी विदेश गए हैं. जब आपकी पार्टी का इतना बड़ा सेक्स कांड करने वाला दरिंदा ऐसे भारत देश छोड़ के जाता है तो आपकी जासूसी और आपकी आईबी टीम को पता नहीं चलता है कि वो देश छोड़ के कैसे गया है. और जो भारतीय जनता पार्टी को 2023 से पता था, मई महीने के 2023 से पता था, उसके पास में पेन ड्राइव पहुँच चुकी थी. यहाँ के लोकल भारतीय जनता पार्टी के देवराज गौड़ा ने, जो भारतीय जनता पार्टी का विधानसभा का प्रत्याशी था, उसने हारने के बाद में पेन ड्राइव और लेटर भारतीय जनता पार्टी के नेताओं को भेजा था. ये पता होते हुए भी भारतीय जनता पार्टी ने क्यों कार्यवाही नहीं की. ये पता होते हुए भी भारतीय जनता पार्टी ने उसको कैसे टिकट देने दिया. और ये पता होते हुए भी नरेंद्र मोदी जी ने वहाँ जाके श्री रेवन्ना करके उसको संबोधित किया, उसकी पीठ थपथपाते हुए कहा कि जो रेवन्ना को वोट जाएगा वो सीधा नरेंद्र मोदी को जाएगा. तो मैं पूछना चाहती हूँ प्रधानमंत्री जी को कि क्या आप ऐसे लोगों को टिकट देके ज़्यादा सम्मानित करते हो और मातृशक्ति और नारी शक्ति का अपमान कर रहे हो. आप सिर्फ बातों में बताते हो कि मातृशक्ति और नारी शक्ति का सम्मान होना चाहिए. जब गृह मंत्री जी को कल पूछा गया रेवन्ना के बारे में तो मुझे ताज्जुब हुआ. वो बोलते हैं कि श्री रेवन्ना के बारे में जो सुन रहे, आप श्री नाम कैसे लगा सकते हो. एक दूसरी तरफ आप मातृशक्ति और नारी शक्ति के सम्मान की बात करते हो, दूसरे ऐसे दरिंदों को आप श्री करके बहुत मान सम्मान दे के बुलाते हो. तो ये देश का सबसे बड़ा, मैं मानती हूँ कि ये भारतीय जनता पार्टी है जो महिलाओं के विरोध में सबसे बड़ी पार्टी है. ये जो मुद्दा है, आप लोकसभा अभी इलेक्शन हो रहे हैं, इलेक्शन में आप ये मुद्दा उठा के कुछ आंदोलन या कुछ उठाएंगे क्या. ऑफ कोर्स कल हमारी जो महिला कांग्रेस की प्रेसिडेंट है अलका लांबा जी, उसने प्रेस कॉन्फ्रेंस भी इस मुद्दे पे किया था और उसने हज़ारों महिलाओं के साथ में मिलकर ये जो विरोध है प्रज्वल रेवन्ना के सामने, वो विरोध किया था. और हमारी मांग है कि उसको कैसे भी करके इंडिया लाया जाए, उसके ऊपर जितने चार्जेस बनते हैं वो सारे चार्जेस बने और महिलाओं को न्याय मिले. ये हमारी फर्स्ट प्रायोरिटी रहेगी. भूषण जी, मला सांगा, बरेच कालावधीनंतर बराच दिवस गेले, त्यानंतर हेच तुमचं नाव डिक्लेअर झालेलं, कसे बघता. असं आहे की बरेच दिवस का लागले याच्यासाठी. आमच्या पक्षात बरेच जण इच्छुक असतातच काँग्रेसतर्फे, पण त्यांना एक सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की एक पियुष गोयलजी हे बाहेरून आलेले हाय प्रोफाईल नेता आहेत, केंद्रीय मंत्री राहिले, त्यांचा लोकांशी कनेक्ट नाही. लोकांशी कनेक्ट असणारा, लोकांशी जवळ असणारा कोण आहे, स्थानिक नेता. स्थानिक म्हणून त्यांनी ते हे करून सर्वे करून त्यांना कळलं की भूषण पाटील एक नाव आहे, युवा आहे, शिक्षित आहे आणि तो लोकांशी कनेक्ट आहे, तो चांगल्या प्रकारे लढू शकतो आणि लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा असल्यामुळे पार्टीने, आमच्या पक्षाने, वरिष्ठ नेते आमचे आदरणीय राहुल गांधीजी म्हणा की सोनिया गांधीजी मॅडम, आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, के.सी. वेणुगोपाळजी, आमचे प्रभारी रमेश चेन्नीतालजी आणि नानाभाऊ पाटील आणि वर्षाताई गायकवाड, भाई जगताप या सर्वांनी मिळून माझं नाव सुचवलं आणि मला ते प्रतिनिधित्व देण्यात आलं. मी सर्वांचे आभार मानतो. आणि माझी जमेची बाजू ती जमीन स्थानिक आहे, लोकांशी कनेक्ट आहे. प्रत्येक गल्लीगल्लीत मी 100 वेळा गेलेलो आहे, लोकांचे कामं केलेली आहेत. तीच माझी जमेची बाजू. आणि पियुष गोयलजी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या लोकांना स्ट्रगल करावं लागतं.
त्यांच्या पक्षाच्या लोकांना 10 सिक्युरिटी गेल्यानंतर त्यांना भेटता येतात. स्थानिक माणूस कसा भेटणार? हां, आज प्रचाराच्या वेळेला ते भेटतील, पुढचे 5 वर्ष काय, पुढचं 5 वर्ष त्यांच्या मागे लोकांना धावावं लागेल, पण त्यांना शोधायला दिल्लीला जावं लागेल. जवळजवळ 10 वर्ष पियुष गोयल हे मंत्री होते केंद्रामध्ये, आणि तुमच्यासमोर हे मोठं आव्हान नाही हो तुम्हाला वाटत का? बघा, आव्हान आहे पण अशक्य पण नाही आहे. कारण आता लोकांमध्ये रोष बघायला मिळतो आहे. ह्यांनी 10 वर्षात काही केलंच नाही ना. मंत्री राहिले, उपवगले मंत्रिपद, पण लोकांसाठी काय केलं आहे? महागाईचा प्रश्न तिथेच आहे, बेरोजगारीचा प्रश्न तिकडेच आहे, महिलांवर अत्याचाराचा प्रश्न तिथेच आहे. ह्या सर्व गोष्टी आज लोकांमध्ये रोष आहे. मी लोकांमध्ये जातो. आता तुम्ही म्हणतात की गुजराती, मारवाडी म्हणजे BJPचा हक्काचा मतदार, त्यांच्यामध्ये पण बराच रोष आहे. व्यापारी कंटाळलेले आहेत, ज्यांचे GSTचा ज्या प्रकारे GST लावलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कर लावलेले आहेत, आणि म्हणजे यांची जो वागण्याची पद्धत आहे, लोकशाही कुठे दिसत नाही, ठोकशाहीसारखे वागतात. हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. गोपाळ शेट्टी हे तिथे स्थानिक खासदार होते, तर गोपाळ शेट्टींच्या कामाचा पियुष गोयल यांना फायदा होईल असं नाही वाटत तुम्हाला? बघा, असं आहे ना, गोपाळ शेट्टी मी पहिलं सांगितलं 10 वर्ष खासदार होते, सक्षम खासदार होते, चांगलं काम करत होते. नेहमी मी त्यांना बघत होतो, आणि मी पण काँग्रेस पक्षाचं 32 वर्षापासून जिथे काम करतो, आणि नगरसेवकापासून त्यांना काम करताना पाहिलेलं, चांगले काम करतो. जो व्यक्ती काम, त्याचप्रमाणे मी विरोधात आहे, पण त्याचप्रमाणे मी पण काम करतो. माझ्याकडे काही लिमिटेशन होती, कारण सत्ता नव्हती, तर जेवढं ते करू शकतं तेवढं मी करू शकत नव्हतो. पण आता लोकांच्या लक्षात स्थानिक असलं तर करू शकतो. पियुष गोयलला त्या कामाचा फायदा होणार नाही. पियुष गोयल त्या कामाचा मला फायदा होईल की मी स्थानिक असल्यामुळे त्या बऱ्याच कामामध्ये त्यांच्या समोर उभा टाकलेलो होतो मी. आमचे संघर्ष पण झाले बरेच कामामध्ये. म्हणजे विभागीय क्रीडा संकुल असो किंवा स्कायवॉक असो, हे बनवण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला होता. त्याच्यामध्ये एक ॲडजॉईंट रोड होता त्यावेळेला, मग एक ते नाला वाइंडिंगच्या वेळेला, असे बऱ्याच इश्यूच्या वेळेला आम्ही एक दुसऱ्याच्या समोर आलेलो, आणि त्यांना ती गोष्ट लोकांना पण माहिती आहे. फक्त त्यांचा कामाचा फायदा घेऊन हे निवडून येतील अशातला भाग नाही. किंवा गोपाळ शेट्टी हे नाराज आहेत, हे नाराज म्हणून तुम्हाला काय त्याचा फायदा होईल किंवा तुम्ही त्यांना भेटलात का? तो विचार मी केला नाही, पण हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते कुठेतरी नाराजी आहे, कारण ज्या वेळेला यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली, अनाऊन्समेंट करण्यात, त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शन झालं त्यांच्या कार्यकर्त्यांवर, रोष. आणि मला नेहमी कनेक्ट आहेत, मग ते BJPचे कार्यकर्ते ते बोलून पण दाखवतात की हे खूप चुकीचं झालं आहे, आणि इकडे कुणीतरी स्थानिक तुमच्या पक्षातर्फे दिलं तर यावेळेला त्यांना जिंकणं मुश्किल होईल, आणि त्याच गोष्टीचा नक्कीच मला फायदा होईल असं वाटतं. आणि येणाऱ्या 20 तारखेला लोक तर देतील, आणि येणाऱ्या 4 तारखेला त्याचा कौल दिसेलच तुम्हाला. घोसाळकर जे आमदार आहेत, घोसाळकर, त्या मॅडमना पण त्यांच्या सुनेला काँग्रेस पक्षाने तिकिटाची ऑफर केली होती, तर तुम्हाला असं वाटतं का घोसाळकर सर तुमच्याबरोबर आहेत? असं आहे की त्यांच्या सुनेला त्यांचं नावच नव्हतं, हे तो मीडियामध्ये कुठून आलं माहीत नाहीत. कारण घोसाळकर मी बऱ्याच वर्षावरून कनेक्टेड आहेत, आणि गेल्या 6 महिन्यापूर्वीच आम्ही एक दुसऱ्या भेटून मिटिंग केली होती की आम्हाला पुढे कसं जायचं आहे. आमचं नक्की झालं की महाविकास आघाडीला लढायचं आहे, कसं जायचं. तर पहिला असा होता की आमचं हे आम्हीच सांगितलं होतं की घोसाळकर साहेब तुम्ही लढा, कारण तुम्ही आमदार पण राहिलेत, म्हाडाचे सभापती राहिलेत, तुमचा पण लोकांची कनेक्ट चांगला आहे, तर शिवसेनेला मिळते तर तुम्ही राहा. आणि त्यांचं पण, आणि त्यांनी माझं नाव सुचवलं, काँग्रेसला मिळालं तर भूषण दूर राहायचं. पहिलं पहिले आपण प्रयत्न करूया तुमचं येते, त्या दृष्टीने आम्ही सुरू केलेला. मी पण त्यांच्यावर फिरत होतो. घोसाळकर येते की कधी असं वाटलेलं की बहुतेक ही सीट सिनेला जाईल, दुसरी सीट त्यांचं चालू होतं ना आपलं, की कारण काँग्रेसवाले जास्त करून साऊथ सेंट्रल आणि नॉर्थ सेंट्रल ते घेण्यामध्ये इच्छुक, पण साऊथ सेंट्रल त्यांना शिवसेना म्हणून ही आमच्या पत्त्यात आली, तर त्यांना पण माहिती आहे. आणि काल घोसाळकर साहेबचा वाढदिवस असून पण ते माझ्याबरोबर जसं माझं जाहीर झालं ते त्यांच्या कुटुंबाला पण बाजूला सोडून माझ्याबरोबर माझ्या सेलिब्रेशनचं सामील झाले, आणि त्यांनी मला आशीर्वाद दिलेला. आणि ते म्हणाले पूर्ण 20 तारखेवर तुझ्याबरोबर कुठे जाणं मिळवले, काही ठिकाणी संपर्क आहेत ते, पण मी सांगेन पक्षांना मला इथे राहणं गरजेचं आहे, आणि ते त्यांचा पूर्ण मला पाठिंबा असणार.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.